सामन्याला देखील आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सामना देखील आपण पाहतोय. राजगुरुनगर नगरीचे माजी उपसरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अश्विन कुमार बंडलकर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो मैदानात. अशुभाऊ बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात JDC स्पोर्ट फाउंडेशन पाळू हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अमोल शेठ सावंत यांची देखील उपस्थिती आहे. मनपूर्वक स्वागत आहे त्यांच्या समेत आला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होतीये. मुख्य पंच कळतात लेट्स प्ले. सलामीची जोडी तुकाराम सावंत सूरज केदारी तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अभिषेक दाभाडे षटक क्रमांक पहिला घेऊन सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती देखील आपण पाहतोय सामना या ठिकाणी मैदानावरती सुरू होतोय. पारितोषिक देखील येते. पहिल्या सामन्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले. पहिला चेंडू होता कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध सुंदर फटका तिथे मात्र सजवला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौका. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. अभिषेक दाभाडेला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय. कुलदीपभाऊ येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी चेंडू खेळलाय तुकाराम सावंतच्या बॅटमधून आपण पाहतो एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय या मैदानावरती धावांचा पाऊस देखील पडताना पाहायला मिळतोय. काल देखील आपण पाहिलं सायंकाळच्या सत्रामध्ये धावांचा पूर्णपणे पूर आला होता. धावांचा महापूर देखील आपण पाहिलाय. काल देखील आपण अशा प्रकारचे खूप ताकदवान बलाढ्य फटके मैदानावरती पाहिलेत आणि इथे आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये या फटक्यांना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. 2 चेंडू आणि धावफलक 10 धावा. तुकाराम सावंतला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील छोट्याशा पाळू गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज इथे आपण पाहतोय प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 1 चौकार 1 षटकार 2 चेंडूमध्ये 10 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे आणि सामना देखील आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 मधील पहिला. अखूट टाप्याचा चेंडू होता. रिव्हर्सचा प्रयत्न तिथे आपण पाहतो मैदानावरती जोरदार अपील जरूर केला जाते परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत ठाम आहेत. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 10 धावा धावफलक ते बनवले गेलात. तुकाराम सावंत आणि सूरज केदारी ही जोडी आपण पाहतो मार्कवरती षटक क्रमांक पहिलं तो इथे मात्र गोलंदाजी करेल मुख्य पंचांना पार करत. फुलर लेनचा चेंडू होता. डीप कव्हरला एक सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पार. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. खूप सुंदर फटकेबाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये या प्रकारचे फटके आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन चेंडू आहे. पहिले षटक सुरू आहे. पॉवर प्ले आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारचे फटके खेळण्याची ताकद अलीकडे आपण टेनिस क्रिकेटच्या फलंदाजांमध्ये ती सातत्यानं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कालिदास भाऊ येळवंडे यांच्या मालकीचा असणारा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. D11 कोटेश्वरवाडी एक ताकदवान संघ आहे. संपूर्ण दाभाडे बंधूंना एकत्रित करत संघाची संघ बांधणी केली. संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन आहेत आणि एक ताकदवान प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्ध पाळू संघाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलर लेनचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड वेगवान. चेंडू थांबायला तयार नाही. सुसट वेगानं चेंडू सीमा पार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार.
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये धावांचा पूर्णपणे रत्तीबिथे मात्र घातलाय. तुकाराम सावंत आज घरूनच येताना सेट होऊन आलाय की काय, त्या प्रकारची बॅटिंग तो मैदानात करतोय. 2 षटकार 2 चौकार 20 धावा त्यानं बनवल्यात. पहिलं षटक मैदानात सुरू आहे. पॉवर प्लेचा खरपूस समाचार तो इथे आपल्याला मैदानात घेताना पाहायला मिळतोय. अभिषेक दाभाडेच्या गोलंदाजीवरती केलं गेलं खूप मोठं आक्रमण. संघनायकाला देखील आता चिंता वाटतात. संघनायकाला डोकेदुखी वाढते. क्षेत्ररक्षण सातत्यानं बदललं जाते. क्षेत्ररक्षकांमध्ये इथे आपण पाहतो खूप मोठा बदलाव तो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तुकाराम सावंतसाठी एक स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑन साइडला गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक. अखुट टाप्याचा चेंडू होता, पुढे सरसवत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे ताईंना झेल टिपलाय. पहिला फलंदाज होईल बाद. तुकाराम सावंत झेल बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदानात संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा त्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तुकाराम सावंत बाद झालाय तर विनायक तो मात्र बॅटिंग साठी येतोय. विनायक केदारी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सूरज केदारी आणि विनायक केदारी या फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिला फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. पहिली विकेट देखील आपण मैदानावरती पाहिली. तुकाराम सावंतच्या बॅटमधून खूप चांगल्या प्रकारे तो बॅटिंग करत होता. खूप सुंदर फटके आज त्याने या मैदानात सजवले होते. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना तो एक वेगळ्या प्रकारची न्याहारी तो मैदानाच्या आतमध्ये देत होता. स्क्वेअर लेगला फटके खेळले. डीप बॅकवर्ड पॉइंटला देखील आपण फटके पाहिले. कव्हर ड्राईव्हचा एक सुंदर षटकार देखील पाहिला. पहिल्या षटकात त्यानं 20 धावा बनवल्या आणि तो तिथे मात्र बाद झालाय. षटक क्रमांक 2 ला मैदानाची सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नथू दाभाडे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पिटूचे षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. सूरज केदारी स्ट्राईकवरती, विनायक केदारी नॉन स्ट्राईकला. केदारी बंधूंची जोडी मैदानावरती आहे. नथू दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवर. अखुट टाप्याचा चेंडू होता. डीप कव्हर पॉइंटला एक सुंदर फटका. सूरज केदारीच्या बॅटमधून अकाउंट ओपन होते. 4 धावा चौका. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. या वेळचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शरीर भेदक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लेग बायच्या रूपाने एक सिंगल मैदानात येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जातोय. धावफलक धावा देखील बनवले जात आहेत. 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड येत आहे. सुरुवात जर आपण पाहिले तर दोन्ही टीमच्या बाजूला अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणी आहे. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपण बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं देखील पाहतोय आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं देखील तुम्ही पाहू शकाल. तुकाराम सावंत सारख्या एका घातक धावकांनी ताकदवान बलाढ्य फलंदाजाला मैदानावरती विकेट मिळवण्यामध्ये अभिषेक दाभाडेला यश मिळाले आणि ती विकेट देखील आपण पाहतोय. तो संघ इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळते. विनायक केदारला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. डवकरातीचा फलंदाज मैदानात आहे. काल आपण सागर आंध्रेची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. काल तुम्ही योगेश वाळूंची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. काल अक्षय भसेचा खेळ देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. काल शुभम ची बॅटिंग देखील आपण पाहिली. विनायक केदारीच्या बॅटमधून चेंडू जाईल. 1-2 टप्पा घेत सीमा पार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. चार धावा देखील आपण पाहतोय विनायकच्या बॅटमधून येतात. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे. सलामीचे फलंदाजांपैकी एक जोडीमध्ये
एक फलंदाज बाद झालाय, परंतु विनायक केदारीसाठी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू मैदानात टाकला गेलाय. नथू दाभाडेकडे अशा प्रकारचे बदल आले ते सातत्यानं आपण पाहिले. क्रिकेटच्या मैदानात गेली कित्येक वर्ष आपण त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी करताना पाहतोय. पहिलवान शांभाव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी या टीमकडनं सातत्यानं त्याने एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना आपण पाहिलं. यावेळेस फटका सजवलाय डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाही, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जातोय. धावफलक धावा देखील आपण पाहतोय बनवल्या जात आहेत. 31 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 चौकार मैदानात आले. नथू दाभाडेचे एक सुंदर कमबॅक मित्र म्हणेल. पहिल्या षटकात 20 धावा, या षटकात 11 धावा. अखूट टाप्याचा चेंडू होता, रिव्हरचा प्रयत्न केला, बॅटवरती परफेक्ट घेताना पाहायला मिळत नाही. एक सिंगल मैदानात येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नसेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानात संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड त्याने धावफलक बनवले गेल्यात. एक गडी बाद 32 धावा. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे, जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल. तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. दुसरं षटक देखील आपण पाहतो मैदान ते संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. अश्विन कुमार बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात आपण पाहतोय JDC स्पोर्ट फाउंडेशन पाळू हा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. बॅटिंगचं निमंत्रण मिळाले. टॉस ते पराभूत आहेत. टॉस मात्र कॅप्टन पराभूत झाल्यानंतर बॅटिंगचं निमंत्रण मिळाले. सुरुवात खूप चांगली होती. तुकाराम सावंत 2 षटकार 2 चौकार. पहिल्या षटकात 20 धावा बनवल्या. षटक क्रमांक 2 मध्ये 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक त्याने स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. एक फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज मनोज दाभाडे तो मात्र गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होईल. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय. वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज मनोज दादा दाभाडे गोलंदाजच्या मार्कवरती आहे. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. सातत्यानं क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवणारा खेळाडू आहे. सातत्यानं आपल्या नावाचं नाणं खणखणीत आणि दणदणीत दणानून सोडणारा खेळाडू तो म्हणजे मनोज दाभाडे तो मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवान प्रतिस्पर्धी टीम दरम्यान मॅच देखील आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू आणि तिथे आपण पाहतोय पंच मैदानावरती कळवतायत. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुख्य पंच सागर भोज सर, स्क्वेअर लेग पंच विनोद सर ही जोडी मैदानावरती आहे. फुलर लेनचा चेंडू विनायक केदारीच्या बॅटमधून पाठवलाय डीप मिड विकेटला. चेंडू सीमा पार षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जातोय. स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या जात आहेत. 38 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. विनायक केदारीच्या बॅटमधून ट्रेडमार्क देखील आपण पाहिलाय. मनोज दादा जाधव यांचं शुभागमन होतं आणि मनोज दादांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये. फुलर लेनचा चेंडू होता. फटका फसलाय. बॉल हवेत. जय चेंडू खाली. झेल टिपलाय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं.
लागोपाठच्या 3 विकेटसाठी संघमालक टीम ओनर सन्मान्य कालिदास भाऊ येळवंडे भाऊंच्या वतीनं देखील पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूसाठी गोलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेटसाठी कुलदीप दादा येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जो कोणताही गोलंदाज कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं विकेट हॅट्रिक पूर्ण करेल त्या गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. रोख रक्कम कॅश प्राइज 11,000 रुपये. कुलदीप दादा येळवंडे 10,000 रुपये. संघ मालक टीम ओनर कालिदास भाऊ येळवंडे 1,000 रुपये. विकेट हॅट्रिक साठी 11,000 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी आकाश दुंदव यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहे 1,000 रुपयांचं. विकेट हॅट्रिकची किंमत देखील आपण पाहिले तर इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि गतवर्षी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज या टीम मधून आपण पाहिला. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करेल. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार. 4 धावा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. विनय केदारी 5 सालानंतर तुषार केदारीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. सूरजची बॅट देखील बोलताना पाहायला मिळते. एक सूरज आपण पाहिलं तर कडाक्याचं ऊन तो इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. एक सूर्य तळपताना पाहायला मिळतोय आणि एक सूरज इथे आपण पाहतोय बॅटमधून आपल्याला धावा बनवताना पाहायला मिळतोय. अभिषेक दाभाडेची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा देऊन गेली, परंतु अभिषेकची एक चुकी मनोज दादाला विकेट हॅट्रिकच्या संधीवरती घेऊन आली नाही. एक चुकी किती महागात पडते ते देखील आपण पाहू शकाल. आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे रोख रक्कम कॅश प्राइज 11,000 रुपये. गतवर्षी या टीम मधून आपण विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज पाहिलाय गौरव दाभाडे GD. त्यानं विकेट हॅट्रिक पूर्ण केले होते आणि तो मला वाटते जवळपास 15,000 रुपयांचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरला होता आणि तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालिदास भाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे विकेट किपर दीपक दादांच्या हातामध्ये चेंडू विसावेल. डॉट बॉल मैदानातील षटक क्रमांक संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 42 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे. जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल. तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. तुमचा रुबाब हायले पॉवर. 42 धावा धपलक होत आहेत. 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 रन ऑन स्कोर कार्ड. 42 धावा त्या मात्र धपलक होत्या आहेत. अभिषेक दाभाडेची एक चुकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. चुकातून शिकतो तोच माणूस, चुका मान्य करतो तो देव माणूस, या प्रकारची वाक्य देखील आपण ऐकलीत. परंतु इथे चुका सुधारणं गरजेचं आहे. सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे. युनिटीनं खेळणं गरजेचं आहे. मैदानी खेळ आहे. सांघिक खेळ आहे. तुमच्याकडे एकजूट असणं गरजेचं आहे. एकीचं बळ असणं ते मात्र गरजेचं आहे. काळूभाऊ लांडगे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या वतीनं माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. काळूभाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. खास भोसरीवरतून सातत्यानं क्रिकेटच्या स्पर्धांच्या अनेक क्रिकेट मैदानात आपण त्यांना पाहत असतो. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असतात. खेळाडूंचं क्रिकेट आणि खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीशी कौतुकाची थाप देण्यासाठी सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो. विशेषतः मग भोसरीचा संघ असेल, चिखलीचा संघ असेल, पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील संघ असेल किंवा खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली या तालुक्यातील टीम जरी मैदानात असतील तरी सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा त्या मात्र स्कोर काढत आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. विनायक केदारे आणि तुकाराम सावंत आपण पाहिले बाद होताना. नवीन फलंदाज मैदानात बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती असेल तुषार केदारी, तर नॉन स्ट्राईकला सूरज केदारी ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज देखील आपण पाहतोय दाखल होतोय.
गौरव दाभाडे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आला. GD या मैदानावरती या खेळपट्टीवरती गतवर्षी मागील हंगामामध्ये जी काही स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज गौरव. स्लोवर वन चेंडू होता. पंच मात्र कळवत आहेत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाईल. धावपल कोते आणि स्कोर कार्ड धावा देखील त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहे. 42 नंतर एक अतिरिक्त धाव मैदानात येईल. 43 रन 43 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहे. सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. संतोष भाऊ शिंदे युवा मंचाचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. 1,51,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी आहेत. खेळाडूंना बसण्यासाठी डगआउट आहेत. प्रेक्षकांसाठी भोजन व्यवस्था आहे. खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था आहे. स्लोवर वन चेंडू होता. धीम्या गतीने टाकलाय. वेग कमी केलाय. गती परिवर्तन करून टाकला गेलेला चेंडू आपण पाहतोय. गौरव दाभाडेकडनं मैदानात पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. अनुभव त्याच्याकडे कमी आहे. तो उभारताय, उदोन्मुख आहे, नवोदित आहे. परंतु ज्या वेळेस त्याच्यावरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र गोलंदाजी त्याने केली. फुलर लेनचा चेंडू होता. फटका फसतोय. बॉल हवेत आहे. विकेट किपर चेंडू खाली. झेल तिथे मात्र सुटला गेलाय. विकेट किपर नथुदादा दाभाडे त्या ठिकाणी होते. एक चुकी मैदानावरती होते. सूर्याची किरण मात्र डोळ्यावरती येत आहेत. चेंडू मात्र हातातून सटकलाय, निसटलाय आणि तिथे आपण पाहतोय एक सिंगल, एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. तुषार केदारी आणि सूरज केदारी जोडी मैदानात आहे. 5 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 65 ते 70 धावा बनवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ एक ताकदवान संघ आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदानावरती गौरव दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय. खेड तालुक्यातील एक मावळ तालुक्यातील आहे. खेड विरुद्ध मावळ हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. अश्विन कुमार भंडलकर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कालिदास भाऊ येळवंडे हा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 टीम होणार आहेत. 2 संघ मालक आहेत प्रत्येक टीम साठी. स्लोवर वन चेंडू होता. डीप लॉंगॉनला फटका खेळलाय. गॅप खूप मोठा. क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू अडवलाय आणि तिथे धावा मात्र रोखल्या गेल्या. झेल सुटलाय. कॅच ड्रॉप होईल परंतु टीम साठी धावा रोकेल. 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आशिष दाभाडेला मला वाटतं आपण त्या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. सुंदर कामगिरी तो मैदानावरती करेल. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते धावा देखील बनवले गेल्यात. 46 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गौरव. फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपर चुका करतायत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. अतिरिक्तच्या रूपानं 22च्या रूपाने धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावपल कोते आणि स्कोर कार्ड धावा देखील पुढे जात आहेत. 47 धावा स्कोर कार्ड आहे. षटक क्रमांक 4 मैदान होत आहे. सुरुवातीला पाहिलं तर आक्रमकता होती. सुरुवातीला आपण पाहिलं विध्वंसक स्टार्ट होता. सुरुवात खूप चांगली होती परंतु मध्यंतरी मनोज दाभाडे आणि गोलंदाज गौरवनं इथे मात्र कमबॅक केले. नथुदादाची देखील एक सुंदर गोलंदाजी तुम्ही पाहिली. स्लोवर वन चेंडू. धीम्या गतीनं चेंज ऑफ स्पेस. गती परिवर्तन. वेग कमी. डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 47 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे. जिथं तिथं तुमचा जम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल. तुमचा रुबाब हायले पॉवरफुल. तुमचा रुबाब हायले
यावेळी चेंडू मात्र खेळला, फटका फसतोय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला गेला. या चुका इथे नको आहेत. सातत्यानं चुका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. आकाशजी धुंदवा यांच्या वतीनं पारितोषिक आहे. आकाशजी धुंदव यांच्या वतीनं पारितोषिक आहे. नथू दाभाड यांच्यासाठी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतो षटक क्रमांक 5 मध्ये, स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये स्वतः नथुदादा दाभाडे इथे मात्र गोलंदाजी करतात. बॅटिंग साठी फलंदाज तो मात्र स्ट्राईक वरती आहे. फुलर लेनचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 54 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. नथू दाभाडे पुन्हा एकदा उजव्या हातानं मारा, बॅटची कडा, टॉपेज घेतले, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय, फलंदाज क्रमांक बाद होईल. तिसरा धक्का, तिसरा गडी बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतो इथे मात्र दाखल होते पुन्हा एकदा नथू दाभाडे. एक विकेट त्यांना मिळाली, एक ब्रेक थ्रू त्यांना मिळवला. प्रतिस्पर्धी संघाचा एक फलंदाज त्यांना बाद केलाय. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचे प्रयत्न सातत्यानं तो करतोय. आक्रमण केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कमबॅक केले. गोलंदाज नथू, बॅटिंगसाठी फलंदाज सूरज केदारी, मॅन फ्रॉम पाळू. फुलर लेनचा चेंडू होता ऑन साईडला, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू पाहायला मिळतोय. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फेक सुरेख आहे. 2 धावा त्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 56 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे. दत्ताला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, सूरजला तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी मैदान होती आहे. शेवटचं षटक आहे. स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये गोलंदाज नथुदादा दाभाडे गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक स्लॉगर आणि डेतोर मध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू एस्टनवरती आदळतोय आणि तिथे फलंदाज सूरज केदारी, क्लीन बॉल. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. छप्पन्न धावा धावपलक होत आहेत. विकेट देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचे प्रयत्न नथुदादा दाभाडे यांच्या गोलंदाजीवरती देखील आपण मैदानावरती पाहतोय. नितीन आपण पाहतो मैदानावरती बॅटिंगसाठी आहे. एका बाजूला दत्ता आहे तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नथू तो मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन, D11 कोटेश्वरवाडी. प्रतिस्पर्धी संघ अश्विन कुमार बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात GDC स्पोर्ट फाउंडेशन पाळू. या 2 ताकदवान टीम दरम्यान सामना आहे. सुरुवात खूप चांगली होती, सुरुवात खूप भन्नाट होती, परंतु गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या धावपलकाला इथे स्पीड ब्रेकर लावलाय. अखूट टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, बॉल हवेत, विकेट किपर दूरवरती. चेंडू मात्र आपण पाहतोय आदळलाय. तिथे धावबादची संधी आणि फलंदाज मैदानावरती धावबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. थँक्यू. उमाबाई दाभाडे पतसंस्था तळेगावचे चेअरमन सन्मान्य सतीश शेठ दाभाडे,
सतीश भाऊंचं या ठिकाणी शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. अनेक मान्यवर आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. सन्मान्य भगवंत शेठ दाभाडे आपण देखील उपस्थित होतात. सन्मान्य सुरेश भाऊ दाभाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांचे पिताश्री मोठं व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहतोय. ग्रामीण भागातील खेळाडूंना इतकं मोठ्या पारितोषिकांच्या स्पर्धा खूप कमी कालात आपण खेळताना पाहतो. परंतु संतोष भाऊ शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांच्या वतीनं सातत्यानं या प्रकारच्या स्पर्धा आपण पाहतोय. डगआउट मध्ये बसलेले प्रेक्षकांना विनंती आहे त्या खुर्च्या रिकाम्या करा. डगआउट मध्ये बसलेले जे काय प्रेक्षक आहेत तुम्ही गॅलरीमध्ये बसा. पाहिजे तर मुख्य व्यासपीठावरती या. परंतु जे डगआउट आहे ते खेळाडूंसाठी आहे आणि त्या ठिकाणी खेळाडूंना बसू द्या. आपण खेळाडूंसाठी डगआउटची व्यवस्था केली आहे. खेळाडूंसाठी त्या ठिकाणी आपण खुर्च्या दिलेल्या आहेत. त्या खुर्च्या तुम्ही हलू नका. त्या खुर्च्या जागेवरती राहू द्या. खेळाडूंना त्या ठिकाणी बसू द्यात. तुम्ही पाहिजे तर प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. तिथे जर जागा नसेल तुम्ही मुख्य व्यासपीठात येऊन बसा. परंतु खेळाडूंसाठी जे डगआउट आहे ते रिकामं करा. सत्तावन्न बनवले गेल्यात. विजयासाठी 58 धावांचा पाठलाग देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सामन्याला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. एक इनिंग डाव संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. मनोज दादा दाभाडे आणि नथू दाभाडे ही जोडी आपण पाहतोय सलामीला मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संघ मालक टीम ओनर कालिदास भाऊ येळवंडे यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तुकाराम सावंत पहिल्या षटकामध्ये तो मात्र सज्ज आहे. 57 बनवल्यात. 58 धावांचा पाठलाग आहे. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवान टीम दरम्यान आहे. चला विनंती आहे मॅच आपण सुरू करतोय. अंपायर सर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल. सामना आपण या ठिकाणी लगेच सुरू करतोय. जास्त वेळ आपण घेणार नाही. का वेळ आपल्याकडे कमी आहे आणि दिवसभराच्या सत्रामध्ये सामने आपल्याला भरपूर ते मात्र मैदानावरती खेळवायचे. जे हनुमान क्रिकेट क्लब शेळपिंपळगाव, भैरवनाथ क्रिकेट क्लब आनावळे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. एक इनिंग संपली. टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. एक डाव संपल्यावर आपण लगेच टॉस करतोय. भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे कॅप्टन अर्जुन कुडेकर, जे हनुमान क्रिकेट क्लब शेळपिंपळगाव कॅप्टन विनंती असेल गणेश मोहिते यांना विनंती आहे. टॉस केला जातोय. टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावामध्ये यानंतर ऐकूयात किरण येवले यांना. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या सकाळच्या सत्राला सुरुवात होते. आजचा असणारा श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तृतीय क्रमांकाचा दिवस, तिसरा दिवस. गोलंदाजी मार्कवरती तुकाराम. डावाचा पहिला चेंडू. या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू पहा खोदून काढला गेलाय. चेंडू डॉट येईल, निर्धाव येईल. नथू दाभाडेसाठी चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ब्लॉक होल मारा होता परंतु चेंडूला दिशा दिली. परंतु 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव आली. डॉट चेंडू आला गेला. गोलंदाज तुकाराम. लाजवाब प्रकारचा पहिला चेंडू. डावाचा एक इनिंग संपली गेली. का डावाच्या समाप्तीनंतर 30 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात 57 धावा. तर विजयासाठी 30 चेंडू 58 धाव्यांची गरज. यावेळेस पहा अगदी पळून खेळण्याचा प्रयत्न. जेल सुटला गेलाय. बॅटची कडा होती. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलीत. कॅचेस ऑन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच.
क्रिकेटमध्ये आहे फार मोठं तत्व म्हटलं जातं. आकाश धुंदव यांच्या वतीनं पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पहा सुरेख भन्नाट वेगाचा चेंडू डॉट असेल आणि पारितोषिक लागू असेल लागोपाठचे 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजास तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. कुलदीप शेठ येळवंडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. तर या उलट पाहायला गेलं तर लागोपाठचे 3 षटकार हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या फलंदाजास आकाश धुंदव यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस फुल टॉस चेंडू बॅकअप पहा किती सुंदर आहे. गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल बॅकअप खराब होतं. बॅकअपच्या स्वरूपामध्ये कित्येक डावामध्ये कित्येक ओव्हरमध्ये 5-5 धावा खर्च झाल्या होत्या. दोन्ही संघाचे कर्णधार आले. टॉस केला जातोय. टॉस करण्यासाठी विनंती असेल मान्यवरांना. संदीप भाऊ येळवंडे आणि धनाजी भाऊ येळवंडे या मान्यवरांना विनंती असेल तुम्ही टॉस करण्यासाठी या. नाणेफेक करायची आहे. तर एका बाजूला असणारा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर लागोपाठचे चेंडू निर्धाव पडतायत. नत्तू दाभाडेला उभं करण्यामध्ये गोलंदाज तुकारामला यश मिळतंय. यावेळेस पहा चेंडू शॉर्ट पिच शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल नत्तू दाभाडे बिग 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 सिक्सर षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. चला माजी सरपंच भानुदासजी येळवंडे या मान्यवरांना विनंती असेल टॉस करण्यासाठी या. तुमच्या हस्ते टॉस केला जातोय आणि दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल. यावेळेचा तुकारामचा पुढचा चेंडू नत्तू दाभाडेसाठी. यावेळेस पहा पंचांकडे अपील हलकीशी अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. कळवताय षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं 6 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि 6 चेंडूमध्ये संघांमध्ये धावांची शर्यत शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. हा नावात तुमच्या दम आहे जिथं तिथं तुमचा धन्यवाद. दम आहे. तुम्हा बघून होते बत्ती गुल. कालिदास शेठ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 संघ प्रथमता 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवतोय. तर एका बाजूला षटक क्रमांक दुसरं कोण घेऊन येईल गोलंदाजी मार्क वरती. एक डाव संपला गेलाय. समीकरण देखील तुम्हाला कळवलं जाईल. 24 चेंडू विजयासाठी 52 धावेची गरज. तर दुसऱ्या सामन्याला देखील आजच्या सत्रामध्ये सुरुवात होईल. शेल पिंपळगाव संघाने टॉस जिंकून निर्णय खेळावा. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलाय. थोडासा निर्णय विलंबित ठेवलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर 5 षटकांचा सामना असेल आणि अनवळे संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यानंतर शेल पिंपळगाव संघ तुम्ही त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक डाव संपला गेलाय. एका डावाच्या समाप्तीनंतर 30 चेंडू मध्ये 57 धावा बनवल्या गेल्या. विजयासाठी 30 चेंडू 58 धाव्यांची गरज होती. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी देखील डावाला सुरुवात केली. 6 चेंडू पडले गेले. तुकाराम सावंतच्या माध्यमातून 6 चेंडू टाकले गेले. 6 चेंडूवरती तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा ऑन स्कोरबोर्ड नोंदवल्या जात आहेत. जो खामोशी को कभी चीर करना उभरे वो तूफान कैसा, वो जो गिर करना उभरे वो युवक कैसा.
एसी युवा शक्ति मैदान के अंदर में एका बाजूला खेळेल मनोज दाभाडे संघाचा संघनायक कॅप्टन कूल मास्टरमाइंड, तर दुसऱ्या बाजूला एक हुकमी एक्का नथू दाभाडे. यावेळेस पहा चेंडू सरळ खेळलाय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय बुलंदी पॉवरफुल सक्सेसफुल षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. षटकार आला गेला. विनायकच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार बिग सिक्सर खेळला गेलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतय. एका एक्सप्रेसच्या गतीने पुढे सरसवलात आहे. धावसंख्या झाली ती 12 धावा. कालच्या सत्रामध्ये पाहायला गेले सांगोर्डी संघ खेळत असताना तब्बल 2 वेळेस एक अवघड. यावेळेस फुल टॉस लॉलीपॉप आउट ऑफ द सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय बिग 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 सिक्सर लागोपाठचा दुसरा छत्रपतींचा षटकार. हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हा डीजे देखील एका लयामध्ये येतो, एका फॉर्म मध्ये येतो. डीजेचं देखील मनापासून कौतुक आणि पारितोषिक लावलं जाईल, लगावलं जाईल. लागोपाठच्या अजून एक जर षटकार खेळला तर संघ मालक कालिदास शेठ येळवंडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोख रकमेच्या स्वरूपामध्ये प्राइज. काय होईल ठरेल का मानकरी मनोज दाभाडे, परंतु संघाचा एक मास्टर माइंड कॅप्टन कूल खेळाडू म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मनोज दाभाडे यावेळेस पहा खेळलाय आउट ऑफ द पार्क. ए लगा षटकार हॅट्रिक पूर्ण आणि पारितोषिकाचा कॅश प्राइजचा मानकरी मनोज दाभाडे. लागोपाठचा तिसरा षटकार. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. विनायकच्या गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला बोल. आक्रमण चालू झालं, आक्रमण चढवलं गेलं. मनोज दाभाडे स्ट्राईकला आला आणि लागोपाठचे 3 षटकार खेळले. मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेले तर तब्बल 3 षटकार खेळणारा खेळाडू, षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा आजच्या दिवसातील खेळाडू कोण असेल? प्रथमच षटकार हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू मनोज दाभाडे, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दाभाडे. या वेळेचा पुढील चेंडू कशा प्रकारे आपटला जाईल, टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 55 पार करून विनायक स्ट्राईक एंड मनोज दाभाडे. यावेळेस पहा भन्नाट वेगाचा चेंडू अगदी सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांनी मात्र चेंडूला डॉट निर्धाव घोषित केले. चेंडू डॉट असेल, निर्धाव असेल. यावेळेस पहा चेंडू खेळलाय, सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय मनोज दाभाडे ब्रँडेड बिग 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 सिक्सर वन ऑफ द बाउल स्ट्रोक. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे कोणी एकट्या दुकट्याने न खेळला जाणारा खेळ, तर क्रिकेट म्हणजे सांघिक खेळ. त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे क्रिकेट दाखवतोय. एक चेंडू डॉट आला तर 5व्या चेंडूवरती एक मोठा प्रहार बिग सिक्सर खेळला गेला. वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू खेळलाय आणि 4 षटकार खेळलाय, 24 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, लागोपाठचा दुसरा आउट ऑफ द सीमारेषा पलीकडे षटकार
सहा धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये डीजेचं देखील मनापासून कौतुक करतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुकाराम, तर स्ट्राईक एंडला नथू दाभाडे. समीकरण तुमच्या माहितीसाठी कळवलं जाईल. शेवटचे 18 चेंडू विजयासाठी 22 धावा. 18 बॉल्स, विन ऑफ द मॅच 22 रन्स. वेळ वाचवा पंच. अमोल दादा भेंडाले यांच्या वतीनं पारितोषिक असेल. स्वप्नील डाय मारून जर चेंडूवरती झेपावून झेल घेतला तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि जर गोलंदाजीसाठी आले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक फाईनलेग क्षेत्रामध्ये काम करताना पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक काहू कॉर्नर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू पहा सुरेख होता, थोडासा पायावरती आदळला गेला. इष्टिरक्षक त्या ठिकाणी चाणक्य असेल, चतुर असेल, चेंडूला कलेक्ट करेल. चेंडू डॉट, निर्धाव. तुकाराम सावंत संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन तुकाराम सावंत गोलंदाजी मार्कवरती. आणि जर कोणत्याही गोलंदाजानं नो बॉल, नो चेंडू येईल, कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर पारितोषिक असेल तब्बल 10,000 रुपयांचं. कुलदीप दादा येळवंडे यांच्या वतीनं 10,000 रुपयांचं पारितोषिक. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली, लागोपाठचे 3 गडी बाद केले तर कुलदीप दादा येळवंडे यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेस पहा कडे कडे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फ्री हिटचा फायदा. षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. कुलदीप शेठ येळवंडे यांच्या वतीने पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 गडी बाद करा, विकेट हॅट्रिक पूर्ण करा आणि रोख रक्कम कॅश प्राइज 10,000 रुपयांचं. यावेळेस पुढील चेंडू. बॅटची कडा घेत चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्ररक्षण झाले गेल्यापैकी स्टॅनवरती केले गेले. 1 धाव आली गेली. 1 धावेच्या सायने धावफलकाचा विचार केला तर धावफलक दुहेरी अंकामध्ये 44 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. नथुदाचा झेल सोडला त्या ठिकाणीच तुम्ही मॅच सोडली. अशा प्रकारचं तुम्ही क्रिकेट खेळू नका, क्रिकेट खेळा. अगदी अगदी विजयासाठी समीकरण देखील तुम्हाला कळवलं जाईल. काहीशा धावा काहीशा चेंडूमध्ये बनवायच्यात. या वेळेचा चेंडू पहा सुरेख भन्नाट वेगाचा चेंडू, डॉट, निर्धाव डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडेसाठी चेंडू डॉट. तुकाराम सावंतचं कौतुक करावं तेवढं कमी, एकटा झुंज देतोय. यावेळेस पहा सुरेख चेंडू खेळला जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करेल, थोडस खराब क्षेत्ररक्षण होईल, मिसफील्ड होईल, तर वरती पळून पूर्ण 2 धावा. 46 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 46 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. एका बाजूला मनोज दाभाडे तर दुसऱ्या बाजूला नथू दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काम करताना पाहायला मिळेल. 13 चेंडू विजयासाठी 12 धाव्यांची गरज. काय होईल, कोण जिंकेल, कोण हरेल. यावेळेस पहा 3-13 कोण कोणाचे वाजवणार 12. एक मोठा बिग प्रहार, सिक्सर, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि D11 कोटेश्वरवाडी अर्थात संघ मालक कालिदास शेठ येळवंडे संघ थोडासा स्मित असे व्यक्त करतोय. किशामध्ये सामना घालतोय आणि विजयासाठी 12 चेंडू 6 धाव्यांची गरज.
शेवटचे 12 चेंडू शिल्लक विजयासाठी 6 धाब्यांची गरज. यानंतर शेल पिंपळगाव संघ तयार राहा, सावध राहा. डगआउटचा तुम्ही ताबा घ्या. शेवटचे 12 चेंडू 6 धाब्यांची गरज. यावेळेस पहा परफेक्ट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. असेल जर तुम्ही चेंडू अडवला तर 501 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पन्नाट वेगाचा चेंडू दांडी गुल फलंदाज बाद. नथू दाभाडे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. अवघ्या 2 धावा विजयासाठी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आगामीच्या काळामध्ये एक रायझिंग स्टार उभरता सितारा. नाव आहे जया उर्फ सोन्या दाभाडे आणि गाव आहे D11 कोटेश्वरवाडी. या वेळेचा चेंडू पंचांचा इशारा येईल. नो बॉल. अगदी विजयासाठी 1 धाव. अशा प्रकारच्या धावा जर तुम्ही आधीच देत असाल तर तुमच्यावरती नक्कीच मन पडेल. आधीच कर्जबाजारी आणि उधारी मागतोय शेजारी. या प्रकारची गत करू नका. अगदी विजयापासून 1 धाव. 1 धाव शेष. फुलटॉस चेंडू झेल टिपलाय. फ्रीटचा फायदा आणि फलंदाज सामना जिंकलाय. D11 कोटेश्वरवाडी अर्थात कालिदास भाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन महानगाव निगोजे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद विजय. धन्यवाद. या कॅच साठी पारितोषिक होतं अमोलदादा बेंडाले यांच्या वतीनं 1000 रुपयांचं. जेवढं राज्य करायचं होतं तेवढं केलं. आता राज्य करायची बारी आमची. खुशी मंगेश, खुशी मंगेश. थँक्यू डीजे. यानंतरच्या सामन्याला आपण या ठिकाणी मैदान लगेच सुरू करतोय. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. आत्ता होणारा सामना कुलदीप भाऊ दयानंद येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट महेश शेठ भिवरे अर्थात जहानुमान क्रिकेट क्लब, जहानुमान स्पोर्ट फाउंडेशन शेलपिंपळगाव. हा सामना आपण यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कुलदीपभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ देखील आपण मैदानात पाहणार आहोत. तर प्रतिस्पर्धी संघ शेलपिंपळगाव तो देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. दोन्ही टीमला विनंती आहे, सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. मॅच आपण लगेच सुरू करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ डगआउटचा ताबा घ्या आणि एका लाईनीत तुम्ही मैदानात येणार आहात.